नमस्कार मंडळी, कट्टा इतिहासाचा या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मागील भागात आपण यादव राज्य कसं होतं हे पाहिलं आणि आज आपण बघणार आहोत आपल्या महाराष्ट्र राज्यावर यादव राज्य ज्यावेळी राज्य करत होतं, अगदी संपन्न, बलाढ्य, वैभवशाली असं जे राज्य होतं, त्या राज्यावर यवनांचं जेव्हा आक्रमण झालं, मुघल आक्रमण पहिल्यांदा झालं, ते कसं झालं, कुठं झालं हे आपण पाहणार आहोत आणि आपल्या महाराष्ट्राची काय अवस्था, काय गत त्यांनी केली हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू. वैभवाचा पूर्णचंद्र महाराष्ट्रावर चांदणं शिंपित होता. अन घात झाला. चंद्राला अकस्मात खळे पडले. कसे पडले, केव्हा पडले ते कुणाला समजलेही नाही. भयंकर आरोळ्या उठल्या. घोड्यांच्या टापा खडाडल्या. लखलखीत अर्धा चांद आणि एक चांदणी विंध्याचलावरून तळपत अत्यंत वेगाने पुढे सरकू लागली. आरोळ्यांचा आवाज वाढू लागला. टापांचा खडखडाट चढू लागला. भाल्यांचे फाळ आणि तलवारींची पाती झगागली आणि लवलवणारे अफगाणी शिरताज, आक्रोशणारे अफगाणी कंठनाळ, शिवशिवणारी अफगाणी मनगटे आणि फुसफुसणारी अफगाणी छाताडे बेहाय दौडत आणि बेताल ओरडत उधळत उसळत दख्खनवर तुटून पडली. 8,000 अफगाणी घोडा घामाळत फेसाळत चौटाप थडथडत होता. जमिनीवर टाप ठरत नव्हती. त्या स्वारांचा मोहरक्या अत्यंत महत्त्वाकांक्षी मुद्रेचा होता. त्याच्या हत्याराचे आणि नजरेचे टोक महाराष्ट्रावर रोखलेले होते. 8,000 स्वार त्याच्या मागोमाग दौडत होते. त्यांचे पंजे, त्यांची मनगटे, दंड, खांदे, गर्जना, दाड्या, भिवया, ओठ, छाताडे, नजर, आवेश आणि आक्रोश भयंकर कत्तल बाजांचाच होता. त्यांच्या धिप्पाड अंगा खांद्यावर बाणांचे भाते, कमानी, मोठमोठ्या ढाली आणि पल्लेदार भाले समसरीत तळपत होत्या. विंध्याचलास तापानी मागे फेकीत ते दौडत सुटले. एवढ्यात त्यांना नर्मदा आडवी आली. बेगुमानपणे त्यांनी नर्मदेच्या पात्रात घोडे घातले. निर्मल नर्मदा दहुळली गेली. टापानी धडाधड पाणी उडवीत त्यांनी नर्मदा ओलांडली आणि पुन्हा तितक्याच वेगाने ते चौखूर दौडत सुटले आणि सर 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 जमीन कापीत ही धाड यादव राज्यात घुसली. 8,000 कंठनाळातून इस्लामी पुकार आसमान फाडू लागला. ते आक्रंदत होते, दिन दिन अल्लाहू अकबर, दिन दिन अल्लाहू अकबर. त्यांच्या आरोळ्यांनी दिशा तडकल्या, कांठळ्या बसल्या, पाखरे उडाली, हंबरड्यानी किंकाळ्या उठल्या. परचक्र आलं महाराष्ट्रावर, परचक्र आलं. बेहोश टापाखाली भूमी चेंदाळू लागली. जमीन आणि झुडपे, जीव आणि जीवाणू टापाखाली चिरडी तुडवी. ती सैतानी टोळी 52 गाव वऱ्हाळात घुसली. पहिली धाड पडली येलीच पुरावर. ही भयंकर बातमी देवगिरीवर येऊन धडकली. येणाऱ्या शत्रूंचे नावगावही समजले. अल्लाउद्दीन खिलजी, महाभयंकर क्रूर कर्दन काळ अल्लाउद्दीन खिलजी, दिल्लीच्या जलालुद्दीन खिलजीचा हा पुतण्या अर्जे ममालिक अल्लाउद्दीन खिलजी. ह्यावेळी राज्यावर होता रामचंद्र देव उर्फ रामदेवराव यादव. अत्यंत बेसावध आणि बेजबाबदार राजा. उत्तर भारतात एक भयंकर राक्षसी महत्त्वाकांक्षा दक्षिणेवर डोळा ठेवून बसली आहे हे या गाफील राजाने कधी लक्षातच घेतले नाही. आपल्या राज्याच्या उत्तर सरहद्दीचा बंदोबस्त याने ठेवलाच नाही. महाराष्ट्रात किल्ले होते, सैन्य होतं, सह्याद्रीच्या आणि सातपुड्याच्या प्रचंड रांगा साह्याला होत्या. धनधान्य आणि युद्ध साहित्यही होते, शौर्य होतं, सारं होतं. पण महाराष्ट्राचा ह्या वेळचा राजा अतिशय नालायक होता. आक्रमक आणि महत्त्वाकांक्षी सुलतानांनी हा म्हणता उत्तर भारत भरडून काढून आपल्या टाचेखाली ठेवलेला आहे हे या रामदेव यादवाला माहीत नव्हतं. त्याच्या हालचाली ह्याला समजत नव्हत्या. उद्या ह्या रानटी आक्रमकांची झडप महाराष्ट्रावर पडेल हे ह्याला समजत नव्हतं. महाराष्ट्रासकट सारा दक्षिण भारत हे सुलतान खाऊन टाकण्यासाठी येतील हे साधं निदान या राजाला सांगणारा एकही मुत्सद्दी यांच्या राज्यसभेत नव्हता. काय करीत होते यांचे मंत्रिमंडळ, काय करीत होती यांची सारी राजसभा, काय करीत होते यांचे सेनापती आणि काय करीत होते यांचे हेर की हेरच नव्हते. सारेच गाफील होते, सारेच आपल्या धुंदीत होते, सारेच बेफिकीर होते. वास्तविक उत्तर सीमेचा कडक बंदोबस्त ठेवून गुजरात सकट सर्व दक्षिण अधिपतींची एकजूट रामदेवरावाने करावयास हवी होती.
परंतु हा राजा इतर राज्यांशी वैर मांडून ते वैर अभिमानाने मिरवीत होता. राज्यकर्ता असा विवेकशून्य लाभला होता. राजा महादेवराव यादवानंतर सिंहासनावर बसलेला हा राम आरामात स्वस्थ होता. जसा राजा तसेच त्याचे राज्ययंत्र. राजाला सावधतेचा इशारा देणारा एखादा तरी विवेकी विद्वान असावा ना. छे, पण त्याही बाबतीत रखरखीत दुष्काळ होता. राजकीय आणि सामाजिक विवेकच कुठे जागा नव्हता. ज्या काळात उत्तरेत वैदिक धर्माचा, वैदिक राज्यांचा आणि वैदिक संस्कृतीचा हे सुलतान विध्वंस करीत होते, त्याच काळात महाराष्ट्रातले धर्ममार्तंड पोथ्या उलत्या पालत्या करीत खल करत होते एका गहन प्रश्नाचा. कोणता होता तो गहन प्रश्न? संन्यासाच्या मुलाची मुंज करावी की न करावी, हा तो प्रश्न. ज्ञानेश्वर, नामदेव, निवृत्तीनाथ आदी संतांनी उत्तरेतील तीर्थयात्रा केली. त्यावेळी त्यांनी सुलतानी जुलमांचा व क्रौर्याचा अनुभव आला होता. तो त्यांनी परत आल्यावर महाराष्ट्राला सांगितला होता. पण बेसावध राजाने, बेपर्वा विद्वानांनी आणि अदूरदर्शी मुत्सद्द्यांनी त्या गोष्टींचा विचारच केला नाही. राजा रामदेवराव खडबडून उठला, पण सैन्य कुठं होते जागेवर. राजपुत्र शंकरदेव यादव सैन्यासह दूर कुठेतरी गेला होता. आता रामदेवरावाला भयंकर भविष्य दिसू लागले. त्याने होती तेवढी जवळची फौज आपल्या एका मांडलिक राजाबरोबर देऊन त्याला त्वरेने घाट लाजवऱ्याकडे रवाना केले. कोकणातूनही एका मांडलिकाची थोडीशी सेना घाटावर आली. ही यादव सेना घाट लाजवऱ्यापाशी येऊन खिलजीला रोखण्यासाठी शस्त्रे उगारून बसली. खिलजी आलाच. वाघासारखी झडप घेत जोशात त्याने यादव सेनेला धडक दिली. धुमश्चक्री उसळली आणि यादव सेना कर्दळीसारखी क्षणात सफासफ छाटली गेली. पहिला दणका बसला. प्रतिकार पाचोळ्यासारखा उडवून अल्लाउद्दीन खिलजी पुढे निघाला देवगिरीकडे. हे तुफानी वादळ देवगिरीकडे फुंफाटत निघाले. केवढे त्याचे हे धाडस! अल्लाउद्दीन खिलजीने थोडेच दिवस आधी भिलशाची मोहीम केली होती. त्यावेळी त्याला देवगिरीच्या अफाट श्रीमंतीची आणि तारीफ ऐकायला मिळाली. ती ऐकून त्याची महत्त्वाकांक्षा पाणवली गेली. त्याने निश्चय केला की देवगिरी झोडायची, मारायची, लुटायची. तो भयंकर विचार त्याच्या डोक्यात नाचू लागला. भिलशाच्या मोहिमेत त्याने अपार लूट मिळवली होती. ती त्याने दिल्लीला पाठवली. सुलतान अल्लाउद्दीन खिलजी अल्लाउद्दीनवर खुश झाला. त्याने अर्जे ममालिकी अल्लाउद्दीन खिलजीला बहाल केली. अर्जे ममालिकी म्हणजे शाही फौजेवरचे सर्वश्रेष्ठ अधिकारपद. लगेच भिलशाहून अल्लाउद्दीन कुराह माणिकपुरास गेला. तो तेथील सुभेदार होता. त्याने तेथे येऊन फक्त 8,000 कडवे स्वार घेतले आणि ताबडतोब दख्खनवर मोर्चा वळविला. फक्त 8,000 स्वार! केवढे धाडस हे! केवढी जबरदस्त हिंमत! आपल्यापासून 500 कोसापलीकडे असलेल्या एका स्वतंत्र व बलाढ्य म्हणून गाजलेल्या साम्राज्याच्या राजधानीवरच फक्त 8,000 स्वारांनिशी चालून जायला काळीज हवे वागाचेच. अल्लाउद्दीन माणिकपुराहून निघाला. उड्या टाकीत निघाला. माळव्यातून विंध्याचलावर, विंध्याचलावरून नर्मदेतून सातपुड्यावर आणि सातपुड्यावरून एलिचपुरावर आणि आता एलिचपुरावरून थेट देवगिरीवर. माघाच्या शुक्ल पक्षाचे दिवस होते. राजा रामदेवराव देवदर्शनाकरिता जात होता. तितक्यात धुळीचे लोट उधळीत अल्लाउद्दीन आलाच. घाट लाजवऱ्याच्या पराभवाच्या बातम्या यायच्या आधीच त्याची पायधू देवगिरीवर पोहोचली. देवगिरीत धावपळ उडाली. किल्ल्यावर रणधुदुबी वाजू लागली. पण सैन्यच नव्हते जाग्यावर. अवघे 4,000 सैनिक होते. रामदेवराव तेवढीच सेना घेऊन त्वरेने शत्रूवर चालून गेला. देवगिरीपासून 2 कोसावर त्याची व त्या बेफाम खिलजीची गाठ पडली. लढाई पेटली, पण भडकायच्या आतच विझली. कारण खिलजीच्या वादळापुढे यादव सेनेचा टिकावच लागला नाही. ती पराभूत होऊन किल्ल्याकडे पळत सुटली. रामदेवराव ही निरुपयाने दौडत धावत किल्ल्यात शिरला आणि त्याने किल्ल्याचे दरवाजे बंद केले. किल्ल्याखाली देवगिरी नगर होते. ते अगदी अलगद खिलजीच्या तडाख्यात सापडले. अफगाणांच्या पंजात यादवांची प्रजा गवसली आणि मग काय, वर्णन करणे चित्रगुप्तासही अशक्य.
अफगाणांची पहिली झडप पडली देवगिरीच्या अब्रूवर. स्त्रियांनी केविलवाण्या किंकाळ्या फोडल्या, पण त्या ऐकायला फक्त अफगाणच होते. देवगिरी नगरीची अल्लाउद्दीनने सपाटून लूट केली. शिवाय नगरातच त्याला हजारो उत्कृष्ट घोडे, 30 हत्ती सापडले. लूट चालू असतानाच त्याने देवगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला. किल्ला अत्यंत बळकट आणि अजिंक्य होता. वेढा घातल्यानंतर अल्लाउद्दीनने हवेत एक अफवा सोडून दिली की आपण बरोबर आणलेली फौज ही केवळ आघाडीची एक लहानशी तुकडी आहे. खरी मोठी फौज दिल्लीहून आमच्या मागोमागच निघाली आहे, लवकरच येऊन धडकेल. ही शुद्ध थाप होती, शुद्ध अफवा. परंतु प्रचंड सैन्य दिल्लीहून निघाले आहे अशी गुप्त व महत्त्वाची म्हणून बातमी गडावर रामदेवरावाला समजली. तो जास्त चिंताक्रांत झाला. आता आपले कसे होणार? खिलजीने उठवलेल्या अफवेचा आणखी एक परिणाम असा झाला की दक्षिणेतील एकही राजा रामदेवाच्या मदतीला आला नाही, जो तो आपल्या राज्याचे व दिल्लीच्या प्रचंड फौजेपासून संरक्षण कसे करता येईल या चिंतेत पडला. अफवांचे हे केवढे मोठे सामर्थ्य! देवगिरीच्या गळ्याला खिलजीचा अचूक फास बसला. वेढा पक्का पडला. देवगिरीच्या किल्ल्यात धान्य मात्र खूप भरून ठेवले होते. ही त्यातल्या त्यात सर्वात भाग्याची गोष्ट होती. तेवढ्या तरतुदीवर अनेक महिने किल्ला झुंजवण्याची हिंमत रामदेवरावाच्यात खास होती. गडाची रचना तितकी बिकट होती की शत्रूचा आत प्रवेश होणे अशक्य होते. जर फितुरी झाली तरच किंवा अन्नधान्य संपले तरच किल्ला जिंकणे खिलजीला शक्य होते, एरवी अशक्य. किल्ल्यात धान्याच्या पोत्यांची थडी लावली होती. लढाईच्या घाई गर्दीतच तटाबाहेर व्यापाऱ्यांनी सतत आणून टाकलेली ही पोती राजाने भराभर गडात घेतली होती. बाणांचा मारा वरून खिलजीवर सैन्यावर व खिलजी सैन्याकडून गडावर सतत होत होता. उल्का तुटाव्या तसे बाण सरसरत होते. 10-12 दिवस वेढा नेटाने चालू होता. एवढ्यात एक बातमी रामदेवरावाच्या कानात सांगितली गेली. ते ऐकून रामदेवाची छातीच धडकली. किल्ल्यात भरलेली पोती धान्याची नसून त्यात फक्त मीठच भरले आहे, अशी ती बातमी होती. धान्य फक्त 2-4 दिवस पुरेल इतकेच गडावर शिल्लक होते. रामदेवरावाचा हात कपाळाशी गेला. जागेवर सैन्य नाही, धान्याचा खडखडाट, शत्रू असा भयंकर आणि मदतीची आशाच नाही, हे पाहून राजा अगदी हतबद्ध झाला. काही उपाय सुचेना, मार्ग सापडेना. मागून येणारा प्रत्येक क्षण मरणाच्या दाढेकडे गचांड्या देत नेऊ लागला. शिवाय दिल्लीहून येत असलेली प्रचंड फौज आधीपासूनच मृत्यूचा धाक घालीत होती. रामदेवरावास आता सर्वनाश दिसू लागला. खूप विचार करूनही मार्ग सापडेना. निरुपाय झाला. आता उरला फक्त एकच मार्ग, बिनशर्त शरणागती. मोठ्या कठोर मनाने रामदेवरावाने अल्लाउद्दीनास कळवले की मी तुम्हास शरण आहे, मी तहास तयार आहे. आणि पठाणांच्या फौजेत फत्ते मुबारकीचा जल्लोष उडाला. सम्राट रामचंद्र यादव नजराने घेऊन अल्लाउद्दीनच्या छावणीत जातीने शरण गेला. महाराष्ट्राचा हा पहिला अपमान, महाराष्ट्राची ही पहिली शरणागती. तहात अल्लाउद्दीनने मागणी केली की 50 मन सोनं व जड जवाहीर आमच्या पदरात टाका. शिवाय आम्ही केलेली देवगिरीची लूट आम्ही नेणारच. आमची मागणी आमच्या पदरात पडली तर 2 दिवसात आम्ही इथून निघून जाऊ. राजा रामदेवाने सर्व एकदम कबूल केल्या मागण्या. तह ठरला आणि रामदेवराव किल्ल्यात परतला. आणि तेवढ्यात रामदेवास बातमी आली की आपला युवराज शंकरदेव यादव खूप मोठी सेना घेऊन तातडीने देवगिरीस येत आहे आणि राजपुत्र येत आहे आणि अगदी जवळ येऊन पोहोचला आहे. हे समजताच अल्लाउद्दीनला आपले मरण अगदी स्पष्ट दिसू लागले, पण तो डगमगला नाही. त्याने लढाईची तयारी केली. राजे रामदेव मात्र घाबरून गेले. आपला मुलगा आता भावनेच्या भरात अल्लाउद्दीनवर चालून येऊन हल्ला चढवतो की काय, अशी काळजी त्यांना लागली. कारण दिल्लीहून फार मोठी यवन सेना देवगिरीकडे येत आहे. या फौजेपुढे आपण मरू ना. रामदेव आता मैत्रीचा तह आणि शांतता टिकवण्यासाठी अल्लाउद्दीनच्या रक्षणाकरता तळमळू लागला. त्याने घाईघाईने आपला दूत शंकरदेवाकडे पाठविला. शंकरदेव दौडत येत होता. तो देवगिरीहून थोड्या अंतरावर येऊन पोहोचला. एवढ्यात त्याला दूताने राजाचा निरोप सांगितला की आपला व खिलजीचा तह झालेला आहे. खंडणी व फक्त लूट घेऊन खिलजी निघून जाण्यास तयार आहे. तरी तू त्याच्यावर हल्ला चढवू नकोस, भांडण वाढवू नकोस, कारण दिल्लीहून फार मोठी फौज मागोमागे येत आहे. बापाचा हा निरोप शंकरदेवाला मिळाला. त्याने
बापाचा निरोप साप धुडकावून लावला. तो चिडलाच फार. लूट केलेले धन आणि वर खंडणी देऊन त्याला शत्रू माघारी घालवणे म्हणजे तेल ओतून वनवा विझवण्याचा प्रयत्न करणे. शंकरदेवाने उलट अल्लाउद्दीनलाच तसा झणझणीत निरोप पाठवला की तुला आपल्या जीवाची पर्वा असेल तर यादव राज्यात केलेले लूट आमच्या स्वाधीन कर आणि जसाच्या तसा मुकाट्याने चालता हो, नाही तर मारला जाशील. हा तिखट निरोप खिलजीला मिळाला. तो चरकलाच, पण त्याने लढाईची तयारी केली. अत्यंत बिकट प्रसंगी अल्लाउद्दीन खिलजी अत्यंत योजनाबद्ध व शिस्तबद्ध वागत असे. तो जीवावर उदार होऊन पण कुशलतेने व धैर्याने योजना आखू लागला. त्याने 1000 स्वार अगदी ताबडतोब दिल्लीच्या नाकेबंदीसाठी धाडले आणि उरलेली फौज स्वतः पाठीशी घेऊन तो शंकरदेवावर चालून निघाला. शंकरदेव ही संतापून खिलजीवर चालून आला. लढाई भडकली. शंकरदेव व त्याची सेना शर्थीने लढली. त्याची खात्री होती की आपण खिलजीला झोडणार आणि तसेच होऊही लागले. खिलजीची फौज चौफेर मारा खाऊ लागली. यावेळी रणधुमाळी मनस्वी उसळली. उन्हाळ्याचे दिवस होते. फुंफाटा फार होता. थैमान घालणाऱ्या घोड्यांच्या टापांची धूळ उंच उंच उसळत होती. आरपारचे स्पष्ट दिसेनासे झाले होते. खिलजी यादवांच्या पराक्रमाने भाजून निघत होता. त्याच्या मरणाचा क्षण जवळ येऊ लागला होता. पळूनही सुटका होणे अशक्य होते. आता इतक्यात किल्ल्याच्या नाकेबंदीला पाठवलेली पहिली 1000 अफगाणांची फौज खिलजीच्या मदतीला धावली. ती दौडत ओरडत येत होती. त्यामुळे धुळीचे लोट गगनाला भिडले. त्यांच्या रणगर्जनांनी आसमान घुमू लागला. यादव सेनेला धुरळ्याचे लोट दिसले. आरोळे ऐकू यायला फौज स्पष्ट दिसली. यादवांना वाटले दिल्लीची मागाहून येत असलेली अफाट फौज तीच आणि शंकरदेव यादवाच्या गळ्यात जवळजवळ पूर्णपणे पडलेली विजयाची माळ तुटली आणि यादव सेना घाबरून 8ही दिशांना सैरावैरा पळत सुटली. पराभव, प्रचंड पराभव, विनाकारण पराभव आणि उरलेल्यांची कत्तल. दिनांक 6 फेब्रुवारी 1294 शनिवार. रामदेवराव किल्ल्यातून शंकरदेवाच्या मदतीस आला नाही. खिलजीच्या अफवांनी गांगरून तो किल्ल्यातच बसला. तो जर मदतीस आला असता तर अल्लाउद्दीन फौजेसकट खलास झाला असता. अल्लाउद्दीनने शंकरदेवाचा पाठलाग केला नाही. त्याने लगेचच पुन्हा देवगिरी गडाला वेढा घातला. त्यामुळे रामदेवराव जास्तच पेचात पडला. त्याने मुठीत नाक धरून खिलजीकडे तहाची याचना केली. खिलजीने आपली मूठ झाकूनच ठेवली व अव्वाच्या 1.25 लाखाच्या वर आणला आणि तो तहाला तयार झाला. पण अरे रावीने त्याने अव्वाची खंडणी मागितली. रामदेवाने ती मुकाट्याने मान्य करून त्याला दिली. एकूण 600 मन सोने, 7 मन मोती, 2 मन हिरेमाणकं, 1000 मन चांदी आणि रेशमी कापडाचे 4000 ठाण आणि याशिवाय पठाणांनी केलेली लूट अल्लाउद्दीन खिलजीच्या पदरात पडली. शिवाय अत्यंत मौल्यवान वस्तूंची एक लांबलचक यादी अल्लाउद्दीनने रामदेवापुढे ठेवली. या सर्व मागण्या त्याने पूर्ण केल्या. केवढी ही अफाट संपत्ती गेली. एवढ्या मोठ्या संपत्तीवर फेरिस्त्याचा तर विश्वासही बसेना. याशिवाय वार्षिक खंडणी रामदेवाने द्यावयाची व अल्लाउद्दीनच्या या स्वारीचा खर्चही एलिचपूर परगण्याच्या रूपाने रामदेवानेच द्यावयाचा. दिलासुद्धा. शिवाय रामदेवाने प्रत्यक्ष आपली एक मुलगीही अल्लाउद्दीनला दिली. महाराष्ट्राची समृद्ध, सुंदर, प्रबळ, प्राचीन आणि प्रख्यात राजधानी अवघ्या 8000 अफगाणांनी 500 कोसावरून येऊन 15 दिवसात नग्न केली. सम्राट यादवांची देवगिरी द्रौपदीसारखी विटंबली गेली. द्रौपदीच्या मदतीला तो श्रीकृष्ण तरी धावला, पण देवगिरी अनाथ, उघडी, दुर्बल पडली, एखाद्या बटकीसारखी. ज्या देवगिरीने मानसन्मानाचे सोहाळे पाहिले त्याच देवगिरीवर असहाय्य अवस्थेत बलात्कार सहन करायची वेळ आली. कुठे त्या रामदेवराय महादेव याचा दरारा आणि कुठेही रामदेवरावाची दुर्द